काल ना बापूने बघा ही माऊलीसाठी आणि अक्षतासाठी असं मस्त अननस आणलं होतं. तर आता म्हणलं दिवसभर पोरं शाळेत गेली होती तर कट करायचं राहून गेलं होतं. म्हणलं आता चला पोरं शाळेतनं आल्यात, आता बघूया आपलं मस्त कट करून. आणि त्याच्या अगोदर ना तुम्हाला सांगतेच पुढं. तर अगोदर अननस खाऊन घेऊया. आत्ताच अक्षता माऊलीला शाळेतनं आलेत. आज दिवसभर माझं पण काम चालू होतं. एक ब्लाऊज शिवून घेतला, साड्याला 4-5 साड्या होत्या त्याला टिपा वगैरे मारून घेतलं आणि सगळा पसारा वगैरे त्याला कपाटातला आवरून घेतला. आणि व्हिडिओ शूट करायचं राहून गेलं. आता काम करत बसलं तर व्हिडिओ शूट करायचं राहून जाते आणि व्हिडिओ शूट करत बसलं तर काम करायचं राहून जाते. तर मला असो आता संध्याकाळचे ना 5:30 पावणे 6 वाजत आले. तर परत 4-4:30 नंतर मला झाडून वगैरे काढायचं असते. तर झाडून वगैरे सगळं झालं आणि आपलं पिल्लंसुद्धा सोडले बाहेर थोड्या वेळ. आणि सारखं म्हणलं दिवसभर झापाखाली कोंडूनच असते. तर आता माऊली बघा बाहेर गेलाय. आणि एक पार्सल मी मागवले. मागच्या 1-2 दिवसाच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं एक पार्सल मागवले मी. तर माऊलीच्या पप्पांचं माझं ना थोडंसं त्या पार्सलबद्दल ना हे झालं होतं. म्हणजे ते माऊलीचे पप्पा म्हणत होते, तू म्हणत होते की अगरबत्ती बरोबर आली नाही, कशाला मागवते पार्सल, असं तुझं असं ओरडत होते मला. पण आता असं बघितलं एकदा काय होतंय. आणि त्यांना मी म्हणलं की चांगलं जर नाही पार्सल आलं तर जर मला नाही आवडलं तर मी ते रिटर्न करू शकते. तर मग बघू आता कसं आहे तुमच्या देखतच ना ओपन करते. अगोदर म्हणलं अननस खाऊया आणि अजून स्वयंपाक पण बनवायचे. पण आज काही जास्त स्वयंपाक नाही बनवायचा. सकाळचा स्वयंपाक शिल्लक खायला आता भरपूर सारं शिळं व्हायला लागले. आणि आता सध्या ऊन पण पडत नाही. आज कुठं थोडंसं ऊन पडलेलं म्हणजे पाऊस नव्हता आणि कपडे वगैरे छान वाळली. तर दररोज बघा 3-4 दिवस भरपूर असा पाऊस येत होता. कपडे वगैरे अजिबात वाळत नव्हती. आणि भाकरी म्हणलं तर अजिबात सुकत नाही. त्या अक्षरशः एवढे पाटी भरलेली शिल्लक भाकरीने चपातीने. तर पोरं ना जास्त काही एक चपाती असेल तर बास होती त्यांना. तर संध्याकाळचं बघा जास्त माऊलीला त्यांना लवकर जेवायला लागतं. आणि माझ्याकडनं कधी कधी उशिरा झालं तर माऊली सकाळचं जेवण करतो आणि रात्रीचं जेवण मग तसं शिळलं राहते आणि शिल्लक राहते. तर म्हणलं आता चला जास्त भरपूर सारं शिळ पडायला लागले. मग आता थोडंसं रात्रीचं सकाळचं चपात्या वगैरे बटाट्याचं सुका बटाटा आणि चपाती बनवली मी पोरांच्या डब्यासाठी. ते अजून तसंच आहे. आणि आज माऊलीच्या पप्पांना पण वेळ नव्हता. सोमवार असल्यामुळे ना बाजार असल्यामुळे जर लवकरच गेले होते चहा नाश्ता करून. तर ते त्यांच्या नावचं पण ना स्वयंपाक तसंच राहिले. तर 3-4 चपात्या वगैरे राहिल्यात. मला आता फक्त भात आणि भाजीच बनवायची आहे. तर चला असं ना आपण अननस हे झालेलं आहे. मी आपलं सगळी साल काढून घेतली ज्यावरची. आता छोटे छोटे ना असं आपलं काप करून घेऊया. आणि एवढं छान आपलं अननस आहे बघा, खूपच गोड आहे. आणि मला वाटलं एवढं गोड म्हणून आता करते. तर खूप छान आपलं अननस गोड निघालेले. तर या सगळं अननसला आणि ना पण आहे यांना द्यायचं. आता आपली अक्षर यांना आजी आणि बापूला पण ठेवायचे. तर गोड आहे बरं का अननस. मला नव्हतं एवढं गोड असेल म्हणून. तिथून माग बघा शिवाळा माऊली आणलं होतं अननस, पण ते अजिबात चांगलं निघालं नव्हतं. बट एकदम असायचं. मला कालच बापूने आणल्यानंतर मग अननस आंबट असेल म्हणून दिलं नाही तर जग बरेच पण आंबट निघायचं असंच फेकून द्यायचो आम्ही. पण ह्या वेळेस भरपूर असं पिकलेलं आहे. आता हे ना असे फ्रीजमध्ये मी कंटेनर मागवलं होतं. तर तुम्हाला म्हणलं होतं मी मागवलेलं. तर हेच ते मागवलं होतं आपलं पार्सल. आणि ह्याला ना फ्रीजमधले आपलं डब्बं म्हणलं तरी पण चालतंय. आपलं साधं सिंपल डब्बेच म्हणते. तर आपली अक्षरमध्ये ह्याला कंटेनर म्हणते. पण असं डबे पण म्हणलं तरी चालतंय. तर आता सगळे डबे ना आपण एक एक ओपन करूया. प्रकारे बघा मी छान असं डबे मागवले तर फ्रीजमध्ये ठेवायला. आपलं काय पण गव्हाची शेंग, ढोबळी मिरची वगैरे, आपलं लसूण काही सुद्धा असू द्या, कोथिंबीर, माझं जे काय आपलं माळवं असते बघा फ्रीजमध्ये ठेवायचं. तर मी प्रत्येक वेळेस ते निवडून ना असं ताटात किंवा कॅरीबॅगमध्ये प्लास्टिकच्या कागदात असं ठेवायची. तर आता इथून पुढं ना असा ह्याच्यामध्ये असं ह्या डब्यामध्ये ना सगळं भरून ठेवणार आहे.
हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर जे काय आपलं असतंय ते सगळं मी त्याच्यामध्ये ठेवणार आहे आणि तुम्हाला दाखवते पण. हे बघा. तर कशा आहेत ना ते नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तर मला वाटलं होतं की चांगलं येईल का नाही आपलं पार्सल, पण जसं आपण मागवले ना तसं हे पार्सल आलेलं आहे बघा. तर खूप छान आलेलं आहे. आणि आता हे माझ्याकडे डबं नव्हतं त्याच्यासाठी हे मी सगळं डबं असं मागवलेलं आहे. आणि कसं वाटलं तुम्हाला पण हे आपलं पार्सल ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा.